लोकसभेमध्ये सुद्धा या बाबतीतला मी आवाज उठवला आणि येणाऱ्या 22 तारखेला केंद्रीय मंत्र्यांच्या माध्यमातून आपण 22 तारखेला अलमट्टीच्या विषयाची बैठक केंद्र शासनावर त्या ठिकाणी घेतली। परवाच पाटील साहेब तुमच्या मीटिंगमध्ये मी त्या ठिकाणी आलो होतो आणि मी पालकमंत्र्यांना सांगितलं होतं की आपण राज्य स्तरावरची सुद्धा मीटिंग घेतली पाहिजे। सर्वच या ठिकाणी पक्षीय लोकांना बरोबर घेऊन 21 तारखेला राज्य स्तरावर सुद्धा मीटिंग 3:30 वाजता त्या ठिकाणी घेण्याचा निर्णय राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आला। आता अलमट्टीची उंची वाढवायची की नाही वाढवायची हा निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी जाऊन पोहोचलाय। लवादाच्या बाबतीतली चर्चा त्या ठिकाणी जाऊन पोहोचली। आंध्र आणि तेलंगणाच्या पाण्या वाटण्याच्या बाबतीतला तिथं कोडं सुटत नसल्यामुळं महाराष्ट्र शासन त्यामध्ये पार्टी नाही आहे, पण या दोन शासनाच्या वांद्यामुळे खऱ्या अर्थानं आता तिथं त्या ठिकाणी स्टे आले। आपल्याला आपली पार्टी तिथं मांडावी लागेल, आपली बाजू मांडावी लागेल आणि महाराष्ट्राला त्याचा काय धोका होतो याची भूमिका त्या ठिकाणी स्पष्टतेनं मांडावी लागेल। आणि म्हणूनच आम्ही सगळ्या नेत्यांनी एकत्रपणे ठरवलं की आपण एक कोल्हापूर जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, आम्ही दोन्ही खासदार केंद्रामध्ये याच्या बाबतीत मी आणि विशाल पाटील साहेब सातत्यानं आवाज त्या ठिकाणी उठवत असतो। आणि आज मागच्या आठवड्यामध्ये विश्वजितजी आमची बैठक सुद्धा त्या ठिकाणी लागली होती, पण CR पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली पण ती बैठक पोस्टपोन झाली युद्धजन्य परिस्थितीमुळे। आता परत एकदा आम्ही विचारलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने ती बैठक 22 तारखेला त्या ठिकाणी होते। मी आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो की केंद्र शासनापर्यंत जी गुहार लावायची आहे त्यासाठी मी आणि विशाल पाटील आम्ही दोघंही तुमचा आवाज म्हणून त्या ठिकाणी एकत्रपणे त्या ठिकाणी काम करू। पण त्याचबरोबर उंची वाढवत असताना वडनेरे नावाची एक समिती राज्य शासनानं गठीत केली आणि ती समिती त्या समितीनं एक विलक्षण अशा पद्धतीचा अहवाल दिला। आदरणीय प्रकाश आवाडे साहेबांचं सुद्धा आणि राजवर्धन निंबाळकर सरकारांचं सुद्धा या ठिकाणी आगमन या ठिकाणी झालेली आहे। आसगावकर सर सुद्धा या ठिकाणी आमदार साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी मुद्दामून या ठिकाणी सांगू इच्छितो की वडनेरे समितीचा जो अहवाल होता त्यामध्ये आपण एक बाजू समजून घेतली पाहिजे। वडनेरे समितीनं अलमट्टीला क्लीन चिट दिलेली आहे। वडनेरे समितीच्या त्या अहवालाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जो पूरजन्य परिस्थिती तयार होते त्याला कुठं अलमट्टी जबाबदार नाही अशा पद्धतीचा अहवाल त्या ठिकाणी देण्यात आलाय। आम्ही सगळी मंडळी मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो अलमट्टीचं पाणी विसर्ग झाल्याशिवाय महाराष्ट्रातला पूरच कमी येत नाही हे आम्ही अनेक वेळा अनुभवलं। त्यांनी पाणी पुढे सोडल्याशिवाय तो तुंब गेल्याशिवाय पाणी पुढे जात नाही। 2005 साली त्यापूर्वी त्या ठिकाणी त्यांनी जी उंची वाढवली, शिरोळ तालुक्यामध्ये त्यांनी ठिकठिकाणी मार्किंग करून ठेवलं होतं, त्या मार्किंगच्या पेक्षाही उंच पाणी त्या ठिकाणी जाऊन पोहोचतंय। आणि मग अलमट्टीला वर्षी धरायचं नाही म्हणून जर आपल्या समित्या सांगत असतील तर आमदार साहेब आपल्याला त्याच्यावर कडक भूमिका या ठिकाणी राज्य शासनाच्या वतीनं घ्यावं लागेल आणि टोपोग्राफिकली कशा पद्धतीने अलमट्टी याच्यासाठी जबाबदार आहे याचा आपल्याला शासन सुद्धा या ठिकाणी विवेचन तिथं करावं लागेल। आणि त्याच्यासाठी म्हणून एक अभ्यास समिती आपल्याकडची त्याच्यावर कशी नेमता येईल, त्या अभ्यास समितीनं योग्य तो अहवाल कशा पद्धतीनं देता येईल। कृष्णेचं पाणी जात असताना साहेब त्यांनी वॉटर टेबल त्यांनी दाखवलं आणि त्यांनी सांगितलं की कृष्णेचा वॉटर करंट इतक्या मोठ्या प्रमाणात असतो की तुमच्या ज्या छोट्या वाहिन्या आहेत, पंचगंगा असेल, दूधगंगा असेल, वेदगंगा असेल, हे त्या पाण्यामध्ये मिक्सच होऊ शकत नाही। त्यामुळे एक नॅचरल बांध, पाण्यासाठी अडवणीक केलेला एक नॅचरल बांध या सगळ्या पंचकृषीमध्ये त्या ठिकाणी तयार होतो आणि त्याच्यामुळं पाणी पुढे झाल्याला विसर्ग व्हायला काही मर्यादा त्या ठिकाणी होतात। दोन्ही राज्यांनी जर सायमल्टेनियसली पाणी सोडलं, मॉनिटरिंग त्याचं व्यवस्थित झालं, रिव्हर मॉनिटरिंग सिस्टम व्यवस्थित त्या ठिकाणी काम करायला लागली की पुराची परिस्थिती आटोक्यात आणता येते। आभाळच कोसळलं तर त्याला मर्यादा त्या ठिकाणी येतात, पण निश्चितच आपल्याला सांगितलं पाहिजे की या सगळ्या परिस्थितीमध्ये मार्ग काढण्यासाठी म्हणून राज्य शासन, केंद्र शासन यांनी तत्परतेनं पावलं उचलणं गरजेचं आहे। हा निव्वळ पाऊस पडतो आमच्याकडे, पूर परिस्थिती आमच्याकडे निर्माण होती, पाणी बाकी आपल्या राज्याची 3-4 राज्य त्या ठिकाणी हे पाणी पित असतात। आपल्याकडे जशी बुडीत परिस्थिती तयार होती तशी आंध्रमध्ये सुद्धा बुडीत परिस्थिती तयार होती।
तेलंगणामध्ये सुद्धा बुडीत परिस्थिती तयार होती, कर्नाटकमध्ये सुद्धा बुडीत परिस्थिती तयार होती. या सगळ्यावर जर नियंत्रण करायचं झालं तर निश्चितपणे याच्यावर एक मेकॅनिझम तयार करणं आणि त्या दृष्टिकोनातून एक प्रवाहित पाणी कशा पद्धतीने व्यवस्थित राहील याच्यासाठी प्रयत्न करणं. आणि दुसऱ्या बाजूला जी अतिक्रमणं या ठिकाणी झालेली आहेत नदीपात्रामध्ये त्याच्यावर सुद्धा निर्णय घ्यावा लागणार आहे. एका बाजूला नुसतं आपण अलमट्टी म्हणतोय, पण जिथं जिथं अतिक्रमण झालं असेल नदीपात्राच्या जवळ त्याच्यावेळी सुद्धा या ठिकाणी आपल्याला ठोस भूमिका घेणं ही काळाची गरज झाली हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. कारण आपण ज्यावेळी दुसऱ्याकडे बोट दाखवतो त्यावेळी आपण निर्माण केलेले अडथळे ते सुद्धा डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. अलमट्टीच्या आधी एक धरण आहे, त्याचं नाव आहे हिप्परगी. अलमट्टीचं धरण पुढं आहे, हिप्परगीचं धरण माग आहे. आता ते पाण्याची उंची करत असताना तिथेही या ठिकाणी काही मोठे बंधारेमध्ये बांधण्यात आलेत, काही पूल मोठे त्या ठिकाणी बांधण्यात आलेत आणि त्यांचे भराव इतक्या मोठ्या पद्धतीचे आहेत की त्याची तुंब ही पाठीमागे त्या ठिकाणी रिव्हर्स म्हणून आपल्याकडे येते, हेही आपल्याला मान्य करावं लागेल. नॅशनल हायवेची सुद्धा पडलेली भर त्याचा परिणाम होत असून खऱ्या अर्थानं कोल्हापूरपासून पुढे जाणाऱ्या भागामध्ये त्या ठिकाणी त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात होतो. ही सगळी परिस्थिती आपल्याला जाणून घेऊन आपल्या पर्यावरणाला या ठिकाणी जर मुक्त करायचं झालं तर आपल्या त्या अडथळ्यांच्यामध्ये कशा पद्धतीनं मार्ग काढायचा आणि पुढे येणाऱ्या अडथळ्यांवर कसा मार्ग काढायचा याच्यावर संयुक्तपणे आपण विवेचन करा. मी समितीच्या सर्व पाटील साहेब आपल्या सर्व बांधवांना या ठिकाणी सांगू इच्छितो, 21 आणि 22 तारखेच्या मीटिंगला तुम्ही एक चांगल्या पद्धतीची नोट तयार करा. मी आणि खासदार साहेब दिल्लीला आपला आवाज म्हणून त्या ठिकाणी भांडू आणि त्याचबरोबर आमदारांची बैठक आता 21 तारखेला आपल्या सगळ्यांच्या समवेत आपण मला सांगितलं होतं की पालकमंत्र्यांच्या मार्फत ती बैठक लावा. तो शब्द मी इथे येण्यापूर्वीच या ठिकाणी पूर्ण केलाय आणि विखे पाटील साहेबांची बैठक 21 तारखेला त्या ठिकाणी लागलेली आहे. 22 तारखेची बैठक दिल्लीमध्ये, 21 तारखेची बैठक आमदारांच्या समवेत आपण त्या ठिकाणी मुंबईमध्ये त्या ठिकाणी घ्यायची आहे. आमदार साहेब आपण सगळ्यांनी ही बाजू त्या ठिकाणी मांडून घेऊन राज्य शासनाला याची ग्रॅव्हिटी लक्षात आणून देऊन दर वर्षाला पुराच्या वर पैसे इतके खर्च करण्यापेक्षा त्याच्यापासून गावं समृद्ध होऊ शकतील एवढा निधी शासन आम्हाला देऊ शकतं. पूर बुडीत लोकांना बुडीतापासून बाहेर काढण्यासाठीचं हे आंदोलन आहे. हे धरण आमचं शत्रू नाही, पण त्या धरणामुळे जर आम्हाला जलसमाधी होत असेल तर त्याचा एकदा सोक्ष लावावा लागेल. आणि त्या अनुषंगानं मी काही सायंटिफिकली एकदम करेक्ट आहे असं मी मानायला तयार नाही, पण जे रिपोर्ट सांगतात आणि जी वस्तुस्थिती सांगते यामध्ये तफावत आहे. आपल्या शासनानं तयार केलेल्या समितीचे जर रिपोर्ट चुकीचं सांगत असतील तर त्याला बायपास करून आपल्याला कशा पद्धतीनं अलमट्टीच्या बाबतीत या ठिकाणी निर्णय घ्यावा लागेल याची परिणामांचं हे करावं लागेल. आता सुद्धा जो स्टे आहे तो स्टे आपल्या मागणीमुळे नाही, तो स्टे आहे ते आंध्र आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांमध्ये त्यांच्या वॉटर डिस्ट्रीब्युशन मध्ये या ठिकाणी त्यांचा वाद सुरू आहे आणि तो वाद सुप्रीम कोर्टापर्यंत गेलाय आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी स्टे लावलाय. मी आता समितीच्या लोकांशी काही चर्चा केली, उंची वाढवण्याची सगळी प्रोव्हिजन त्या कर्नाटक शासनानं करून ठेवले. किती फुटानं तरी ठेवले आता 524. त्यांनी त्याचं मुळात बांधकाम करून ठेवलंय, साठवणूक तेवढ्या पद्धतीनं करत आहे. 10 वर्षापूर्वीच त्यांनी त्या पद्धतीचं प्रोव्हिजन भविष्याचं त्या ठिकाणी करून ठेवलंय, पण त्यांना या पाणी लवादाप्रमाणे त्यांना ते पाणी साठवण्याची परवानगी मिळालेली नाही. हरित लवादानं सुद्धा त्याच्यावर त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, ग्रीन ट्रिब्युनलनं त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. आपण खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं याच्यावर ऑब्जेक्शन नुसतं घेऊन चालणार नाही, तर हे होऊच नये याच्यासाठी दबाव तयार करावा लागेल. आणि त्याच्यासाठी आपण एक शिरोळ हातकणंगले तालुक्यातनं आणि कोल्हापूर जिल्ह्यातनं आणि सांगली जिल्ह्यातनं आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक आलाय. तिन्ही जिल्ह्यांची वज्रमूठ या ठिकाणी या कामासाठी बांधावं लागेल आणि आपण पाणी अडवू देणार नाही ही भूमिका आपण त्या ठिकाणी घ्यावी लागेल. त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी हात वर करून या ठिकाणी याला साथ द्या. आपण सगळे एकपणे ही मुठ्ठी एकत्र करू आणि कसल्याही परिस्थितीत पाणी आम्ही साठवू देणार नाही ही भूमिका आपण त्या ठिकाणी घेऊ. महाराष्ट्र शासन त्याच्या बाबतीत गंभीर भूमिका घेण्यासाठी आवडे साहेब असतील,
यड्रावकर साहेब असतील, आम्ही शासनाचे, मी स्वतः त्या ठिकाणी असेल, या ठिकाणी सर्वच या ठिकाणी शासनामध्ये असणारे घटक असतील, हे सगळे तुमच्या बरोबर ताकदीनं त्या ठिकाणी उल्हासदादा आम्ही सगळेजण काम करू एवढं या निमित्तानं सांगतो. मला पुढं याच कामासाठी परत या ठिकाणी जायचं आहे, त्यामुळे मी सुरुवातीलाच बोलायला घेतलं. ही आंदोलनाची पहिली पायरी आहे, पहिला टप्पा आहे. पोलिसांनी दोन्ही बाजूनं लोक अजून अडवून ठेवलेत साहेब. आपले अभोरी लोक, पोलीस यंत्रणाला आमची विनंती आहे, मागे सुद्धा गाड्या अडवल्यात, पुढे सुद्धा गाड्या अडवल्यात, काही अडवण्याची गरज नाही. एवढा नेते त्या ठिकाणी येऊन आंदोलन करणारा लक्षात ठेवा, परत सगळ्यांना सोडून झाले तिथे. आमची लोक इथे येणार नाही, तो आम्ही पोलीस बांधवांना आमची विनंती आहे, हे तुमची घरं सुद्धा बुडतायत, आपली शेतकरी बांधव बुडतायत, त्यांच्यासाठीच हे आंदोलन आहे. हे सर्व समावेशक अशा पद्धतीचं आंदोलन आहे. याच्यामध्ये कुठलाही गैरप्रकार घडणार नाही. एकही गाडी आमची त्या ठिकाणी दोन्ही बाजूने अडवता कामा नाही, असं माझी विनंती पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी आहे. मी स्वतः एसपी साहेबांची दोन्ही बोलून घेईन, पण मी मुद्दामून या ठिकाणी सांगेन, आंदोलन कशासाठी आहे तर ही सर्वसामान्य माणसाला परत जलसमाधीमध्ये जाऊ नये याच्यासाठी निर्माण केलेलं हे आंदोलन आहे. आणि त्याच्यासाठी मी बोलतो साहेब, गाड्या सोडण्याच्या संदर्भात मी स्वतः एसपी साहेबांना त्या ठिकाणी बोलून घेईन, आमदार साहेब बोलून घेतील, आणि निश्चितच आंदोलन चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून आपण जे आज याचे मिनिट्स तयार कराल ते मिनिट्स आमच्यापाशी द्या, आणि आम्ही जे प्रोसिडिंग तिथं मांडलं पाहिजे केंद्र शासनाच्या ठिकाणी आणि राज्य शासनाच्या बाबतीत, ही समिती त्याला दिशादर्शक म्हणून त्या ठिकाणी काम करावी अशी मी या सर्व समितीच्या सदस्यांना विनंती करतो. आणि त्याच्या आधीची आमदार यड्रावकर साहेबांनी आता एक सूचना केलेली आहे, पाटबंधारे विभागाचे सर्व अधिकारी आणि सर्व लोकप्रतिनिधी यांची एक संयुक्त बैठक 21 तारखेच्या बैठकीच्या आधी बोलवावी, जेणेकरून आपल्याला नेमकी भूमिका काय मांडली पाहिजे आणि आपल्या राज्याला काय त्या ठिकाणी भूमिका मांडायला भाग पाडलं पाहिजे. याच्यासाठी उद्या एक संयुक्त बैठक आमदार महोदयांची आणि पाटबंधाऱ्यांच्या अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी होईल. मी आमदार आणि खासदार आम्ही सर्वजण प्रतिनिधी तुमचे आहोत, सर्व भागात आलेले सर्व पक्षीय प्रतिनिधी या ठिकाणी आहेत, सर्व कारखान्यांचे प्रमुख या ठिकाणी त्या ठिकाणी आहेत. समोर बसलेल्यांच्या माध्यमातून आपण हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी जे काय करायला लागतं ते आम्ही एकत्रपणे करू एवढं अभिवचन देऊन मी पुढे जाण्याची परवानगी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो हॅलो, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आताच ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केले ते आपल्या भागाचे खासदार धैर्यशील माने, त्यांना काही कामानिमित्त परगावी जायचं असल्यामुळे त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकाची जबाबदारी माझ्याकडे आली आहे, प्रास्ताविकाची जबाबदारी माझ्याकडे दिल्या. या संदर्भात या आंदोलनाला येणाऱ्या सर्व नागरिकांना, सामान्य नागरिकांना पोलिसांनी अडवायची भूमिका घेतली आहे, ती कृपया पोलिसांनी कुठेही अडवू नये अशी आमची विनंती आहे. शेतकरी एकजुटीचा, अलमट्टीची उंची वाढवू द्यायची नाही. शेतकरी एकजुटीचा, अलमट्टीची उंची वाढवू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.